लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। त्यातही काही मतदारसंघ असे आहेत जे निवडणुकीच्या आधीपासूनच ट्रेंडिंग मध्ये आहेत, जिथे उमेदवारांमध्ये मोठी चुरस रंगल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे निवडणुकी दरम्यान आपण अशाच काही ट्रेंडिंग मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत। तर आधी जाऊया चंद्रपूरमध्ये, जिथे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आमने सामने असतील। प्रतिभा धानोरकर या दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत। वरोरा भद्रावतीच्या त्या आमदार असून काँग्रेसने त्यांना आता लोकसभेचीही संधी दिली आहे। सुधीर मुनगंटीवार हे सध्या राज्याचे वन आणि सांस्कृतिक तसंच मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत। एकीकडे मुनगंटीवार आहेत ज्यांना यंदा पक्षाने त्यांच्या इच्छेविरुद्ध चंद्रपूर येथून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, तर दुसरीकडे आहेत प्रतिभा धानोरकर, ज्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या। या उमेदवारीवरून धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात शीतयुद्ध रंगलेलंही आपल्याला पाहायला मिळालं होतं। चंद्रपूरमधून वडेट्टीवार यांनी आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार हिचं नाव पुढे केलं होतं, मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी धानोरकर यांच्याच नावावर अखेर शिक्कामोर्तब केलं। 2019 मध्ये चंद्रपूरमधून भाजपचे उमेदवार व तत्कालीन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता व येथून राज्यातील काँग्रेसचे एकमेव उमेदवार बाळू धानोरकर विजयी झाले। त्यामुळे 2024 मध्ये ही जागा जिंकण्यासाठी भाजपने मुनगंटीवार यांची निवड केली आहे। त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची झाली। निवडणुकीत भावनिक राजकारणाचा मुद्दाही चर्चेत आहे आणि तोच धागा पकडून मुनगंटीवार यांनी धानोरकरांवर अप्रत्यक्षरित्या निशाणाही साधलेला। तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला खबरदार करतोय, जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 घंटे 59 मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही। यामध्ये प्रतिभा धानोरकर ही मागे नाही। शक्ती प्रदर्शन करत त्यांनी विरोधी उमेदवाराला अर्थात भाजपलाही थेट आव्हान दिले। जेव्हा एखादा नवरदेव लग्नाला तयार नसते तरी जबरदस्तीने बोल्यावर नेऊन ज्याला बाशिंग बांधून हार घालते, तशी परिस्थिती समोरच्या उमेदवाराची आहे। आणि अशा परिस्थितीत लग्न जबरदस्तीने केलं म्हणजे काय परिस्थिती होती आपल्या सगळ्याला माहित आहे। तो संसार काही टिकत नाही, तो संसार अर्ध्यात मोडला जातो। अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्या समोरच्या उमेदवाराची आहे। दरम्यान दोन्ही उमेदवार तितक्याच ताकदीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत। मात्र मिळालेल्या या संधीचं सोनं कोण करणार हे चित्र आता निकालानंतरच स्पष्ट होईल।